शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी व इतर विविध मागण्यांसाठी प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू हे उपोषणासाठी बसले असून गेली 6 दिवस ते उपोषण करत आहे। त्यांच्या उपोषणाला व मागण्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंबा दर्शवला असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संस्थापक राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या दिनांक 14 जून रोजी पुणे नाशिक महामार्ग रोखून सरकारचे लक्ष वेधण्याचे काम करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिली आहे। महायुती सरकारने निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांची कर्जमाफी करून असे आश्वासन दिले होते, मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना वारंवार सोडले आहे। दररोज शेतकरी आत्महत्या करत आहे। या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी व त्यांनी दिलेले आश्वासन पाळण्यासाठी पुढील काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असेही प्रभाकर बांगर म्हणाले। कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चूभाऊ कडू यांचं आमरण उपोषण चालू आहे। आज उपोषणाचा 6वा दिवस आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना पहिल्यापासून कर्जमाफीच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेऊन आहे। आम्ही देखील अर्थमंत्री अजितदादांनी जेव्हा या प्रश्नाच्या संदर्भात भूमिका बदलली त्यावेळेला या शासनाचा निषेध म्हणून प्रांत कार्यालयावर गुढीपाडव्याच्या दिवशी काळी गुढी उभारून या शासनाचा आम्ही निषेध केला। पोलिसांनी तसं जर पाहिलं तर या राज्यकर्त्यांनी जाहीरनाम्यात शब्द देऊन, जाहीरनाम्यात आश्वासन देऊन शेतकऱ्यांची फसवून मतं घेतली आणि सत्तेत आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं आश्वासन दिलं होतं आणि सबसेल यांनी पलटी मारली। एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना असेल, अजितदादांची राष्ट्रवादी असेल आणि भाजप या तिघांनी मिळून एकत्रित ही निवडणूक लढवली आणि एकत्रित हा जाहीरनामा होता। आणि मग अजितदादा सांगतायत की आता आमच्याकडे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी पैसे नाहीत। 28 मार्चला तुम्ही हे सांगताय 3 दिवसात शेतकऱ्यांनी कुठून पैसे आणायचे? मग तुम्ही कशासाठी शेतकऱ्यांना शब्द दिला होता? कशासाठी जाहीरनाम्यात आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार परत सत्तेत आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करू? अजितदादांनी तो जाहीरनामा पाहिला नव्हता का? त्यांना ती गोष्ट माहीत नव्हती का? म्हणजे एकाने एक बोलायचं, दुसऱ्यानी पलटी मारायची, अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळून शेतकऱ्यांची फसवणूक करून तुम्ही शेतकऱ्यांची मतं घेतली आणि सत्तेमध्ये आलात आणि आज दररोज 8 ते 10 शेतकरी आत्महत्या करतायत। हमी भाव ज्या मालाला आहेत, हमी भावाप्रमाणे त्या मालाची खरेदी होत नाही। शेतीमालाला कुठल्याही प्रकारे उत्पादन खर्चावर आधारित भाव त्या ठिकाणी मिळत नाही। शेतीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणामध्ये वाढतोय। दिवसेंदिवस शेती तोट्याची बनत चाललेली आहे आणि शेतकरी केवळ 50,000च्या कर्जासाठी आत्महत्या करतोय। एवढी लाजिरवाणी गोष्ट आहे आणि तुम्ही शब्द देऊन फिरवताय। आज बच्चूभाऊ कडूंचा 6वा दिवस उपोषणाचा आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना पूर्णपणे या आंदोलनामध्ये त्यांच्या बरोबर आहे आणि उद्या आम्ही त्या संदर्भामध्ये पुणे नाशिक महामार्गावर रस्त्यावर उतरून आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत आणि बच्चूभाऊंना आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे। आणि जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाही, सातबारा दिलेल्या शब्दाप्रमाणे कोरा करत नाही, तोपर्यंत आम्ही पाठीमागे हटणार नाही। या पुढच्या काळामध्ये हे आंदोलन अतिशय तीव्र केलं जाईल। या परिसरामध्ये कुठलेही मंत्री येऊ, लोकप्रतिनिधी येऊ, त्यांचे कार्यक्रम उधळले जातील। त्या ठिकाणी जाहीर कार्यक्रमामध्ये घुसून त्यांना जाब विचारला जाईल। शेतकऱ्यांची ताकद काय आहे, शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात हे त्यांना आम्ही त्या ठिकाणी दाखवून दिल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही। तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा। स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज। आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार। आमचा संपर्क 79 72 82 24 33 आणि 77 09 72 21 38।